नमस्कार. ठरलं तर मगच्या आजच्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागात आपल्या सायली आणि अर्जुन यांच्या विवाहाचे सर्व विधी पार पडतात. संपूर्ण कुटुंब या क्षणाचा साक्षीदार असतं. काही जण आनंदाने सहभागी होतात, तर काहींना हे मनापासून स्वीकारणं कठीण जातं. सायली आणि अर्जुन लग्नाच्या पवित्र विधींसाठी सज्ज असतात. कुसुमताई, विमलताई आणि चैतन्य आनंदाने या सोहळ्यात सहभागी होतात. मधुभाऊ त्यांच्या कन्यादानाची जबाबदारी घेतात आणि सायलीच्या डोळ्यात कौतुकाश्रू तरळतात. प्रतिमा आत्यासुद्धा आपल्या लेकीचा हा शुभ क्षण पाहून भारावून जातात. दरम्यान प्रियाला हे सर्व पाहून प्रचंड अस्वस्थ वाटतं. तिच्या मनात अनेक विचार गर्दी करतात, पण परिस्थितीमुळे ती काहीही करू शकत नाही. रविराज काकांसह बाकी काही जण नाराजीने हा सोहळा पाहत असतात. विवाहविधींमध्ये दोघांचा शुभमंगल गाठबंध केला जातो. अंतरपाट धरला जातो, मंगलाष्टकांचा गजर होतो आणि शेवटी अक्षता उधळल्या जातात. अर्जुन आणि सायलीचे हात एकत्र येतात आणि त्या क्षणी सायली लाजून खाली पाहते, तर अर्जुन तिच्याकडे पाहून हसतो. परंतु सगळ्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र असतात. कुसुमताईंना सायली आता सासरी जाणार याची जाणीव होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. पूर्णाई आणि बाकी काही जण मात्र अजूनही रागात असतात. अर्जुनला हे पाहून खूप वाईट वाटतं, कारण त्याच्या घरच्यांनी त्याला आनंदाने शुभेच्छा दिल्या नाहीत. अखेर सायली आणि अर्जुन यांचा विवाह पूर्ण होतो. हा क्षण काहींसाठी आनंदाचा असतो, तर काहींसाठी खूप कठीण. पुढे काय होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. शेवटी मंगलाष्टकं पूर्ण होतात आणि सर्वजण शुभमंगल सावधान म्हणतात. सायली आणि अर्जुनवर अक्षता उधळतात. या क्षणी कुसुमताईच्या डोळ्यात पाणी येतं. आपल्या सायलीचा विवाह पार पडतोय, आता ती सासरी जाणार या विचाराने त्यांना खूप भरवून येतं. दुसरीकडे सायली मात्र आपल्या प्रतिमा आत्याकडे आनंदाने पाहत असते. तिच्या डोळ्यांतून प्रेम आणि कृतज्ञतेचे भाव उमटतात. प्रतिमा आत्यासुद्धा आपल्या लेकीचा विवाह पाहून खूप आनंद होतो. त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागतात. सायलीसाठी हा क्षण अनमोल असतो. एकीकडे तिला आपल्या कुटुंबाचा आशीर्वाद मिळतोय, तर दुसरीकडे काही लोक तिच्या आनंदावर विरजण घालतायत. अर्जुनचं लक्ष पूर्णाईकडे जातं. ती अजूनही रागाने उभी असते. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसते. कल्पना आणि प्रतापसुद्धा तिच्यासोबत रागाने नुसते पाहत उभे असतात. अर्जुनच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू असतो. सर्वांनी आनंदाने हे लग्न स्वीकारायला हवं होतं, पण काही जण अजूनही याचा स्वीकार करू शकले नाहीत. अक्षता उधळताना सुद्धा काहींनी त्यांना आशीर्वाद दिलेला नव्हता, ही गोष्ट त्याला टोचत होती. लग्न पार पडल्यानंतर अर्जुन पुन्हा एकदा सायलीकडे पाहतो. तिच्या डोळ्यात आनंद दिसतो. ती सुद्धा त्याच्याकडे प्रेमाने बघत असते. अर्जुन नकळत टाचा उंच करून तिला पाहतो. विमलताई आणि कुसुमताई लक्ष त्यांच्याकडे जातं. त्या त्याला खुणावतात. "अरे, काय चाललंय?" अर्जुन लाजून मान खाली घालतो. तेवढ्यात सायली पटकन पुढे येऊन अर्जुनच्या गळ्यात वरमाला घालते. मागचं मंदिरात झालेलं लग्न त्यांना दोघांनाही आठवत असतं. तिथेही त्यांनी असंच एकमेकांना वरमाला घातली होती. त्या आठवणीने दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. हळूहळू संपूर्ण कुटुंब टाळ्या वाजवतात, या क्षणाचा आनंद साजरा करतात. परंतु प्रियाच्या, रविराज काकांच्या आणि इतर काही जणांच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड नाराजी असते. त्यांना अजूनही हे लग्न पटलेलं नव्हतं. त्यांच्या मनात इतका राग असतो की काय करावं काही सुचत नाही, पण आता काहीही करायला उशीर झालेला असतो. सायली आणि अर्जुन एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून खूप खुश होतात. त्या दोघांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत असतो. प्रतिमा आत्या हा सोहळा पाहून भारावून जातात. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. अखेर सायली आणि अर्जुन गुरुजींच्या पाया पडतात. मग दोघे मधुभाऊंच्या आणि बाकी कुटुंबियांच्याही पाया पडतात. शेवटी अर्जुन सायलीला हातात घेतो आणि प्रेमाने म्हणतो, "मिसेस सायली, हा हात मी धरलाय आणि तो कधीही सुटणार नाही." हे ऐकून कल्पना आणि प्रताप चिडून त्यांच्याकडे रागाने पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही राग असतो, पण आता सायली आणि अर्जुनचे नाते अधिकच बळकट झालेले असते. त्यांच्या नात्याला कुणीही डगमवू शकत नाही. या लग्नाने काही जण आनंदी झाले, काही जण नाराज, पण शेवटी सायली आणि अर्जुनच्या प्रेमाचा विजय झाला. गुरुजी आता अर्जुन आणि सायलीला कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेण्यास सांगतात. दोघेही हातात हात घेऊन पुढे येतात. कुसुमताई प्रेमाने सायलीला मिठी मारतात. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. विमलताई ही सायलीला कडकडून मिठी मारतात.
तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. प्रतिमा आत्या मात्र पूर्णपणे भारावून गेलेल्या असतात. आपल्या लेकीला त्यांनी अनेक दिवसानंतर इतक्या आनंदात पाहिलं होतं. त्या सायलीला मिठी मारतात आणि मायलेकींचा हा क्षण मनाला चटका लावणारा ठरतो. सायली प्रतिमा आत्याच्या मिठीत पडून हसमुख रडते. त्या क्षणाने उपस्थित सर्वजण भावुक होतात. शेवटी अर्जुन आणि सायली प्रतिमा आत्याच्या पाया पडतात. प्रतिमा आत्या प्रेमाने त्यांना आशीर्वाद देतात. तुमचं प्रेम असंच कायम राहो, संसार सुखाचा हो. यानंतर अर्जुन आणि सायली मधुभाऊंच्या पाया पडतात. मधुभाऊही भारावून जातात आणि प्रेमाने म्हणतात, सुखी राहा, आयुष्यभर तुमच्या नात्यात प्रेम राहो. सायली अर्जुनकडे बघून हसते आणि त्याला खुणावते, चला आता आईबाबांच्या पाया पडूया आणि पूर्ण आईचाही आशीर्वाद घेऊया. पण अर्जुन नकार देतो. सायली पुन्हा त्याला डोळ्यांनीच आग्रह करते. अखेर अर्जुन तिचं ऐकतो आणि दोघे कल्पना आणि प्रताप यांच्यासमोर येतात. प्रताप मात्र अगदी अनोळखी असल्यासारखे वागतात. त्यांनी अर्जुन आणि सायलीकडे पाहायलाही नकार दिलेला असतो. कल्पनासुद्धा तिरस्काराने दोघांकडे पाहते. तरीही अर्जुन आणि सायली त्यांच्या पाया पडतात. प्रताप मात्र पटकन बाजूला सरकतात. सायलीच्या चेहऱ्यावर वेदना उमटतात, पण ती स्वतःला सावरते. यानंतर अर्जुन आणि सायली पूर्णाईच्या पाया पडायला झुकतात, पण पूर्णाईचा राग अनावर झालेला असतो. तीही लगेच बाजूला होते. सायली मनात म्हणते, आज माझी माणसं माझ्यापासून दूर गेली आहेत, पण मी पुन्हा एकदा त्यांची मनं जिंकून दाखवेन. हे सगळं पाहून अर्जुनही अस्वस्थ होतो, पण तो सायलीचा हात हातात घट्ट पकडतो, जणू तिच्या दुःखात तो तिच्यासोबत आहे हे दाखवण्यासाठीच. यानंतर अर्जुन आणि सायली रविराज काकांच्या पाया पडायला जातात, पण रविराज काका रागाने उठतात आणि एक शब्दही न बोलता बाजूला होतात. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तिरस्कार असतो. प्रिया मात्र रागाने धुमसत असते. तिच्या चेहऱ्यावरची चिडचिड पाहून काही लोकांनाही हसू येतं. हा क्षण पाहण्यासाठी सर्वांना मजा वाटत असते. शेवटी रविराज काका संतापाने म्हणतात, बाद झाला हा तमाशा. तन्वी, यापुढे सुभेदारांच्या घराकडे पाहायचं नाही. ही घोषणा करताच कल्पना, प्रताप आणि पूर्णाई यांना प्रचंड धक्का बसतो. त्यांच्या चेहऱ्यावरील भावच बदलून जातात. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. रविराज काका तन्वीला तिथून निघण्याचा आदेश देतात. ते जात असताना पूर्णाई, कल्पना आणि प्रताप त्यांच्या मागे धावत जातात. रविराज, रविराज अशी हाक मारतात. ते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण आता निर्णय घेतला गेलेला असतो. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात. आता त्यांच्या प्रेमाचा विजय झाला होता, पण काही लोकांचा विरोध अजून संपला नव्हता. या सगळ्यांच्या दरम्यान सायली मनाशी निर्धार करते, आपलं प्रेम आणि संसार सुखाचा करण्यासाठी तिला अजून संघर्ष करावा लागेल, पण ती कधीही हार मानणार नाही. तेव्हा आता अर्जुन आणि सायली या दोघांनाही खूप वाईट वाटतं. त्याच वेळी चैतन्य पुढं येतो आणि दोघांना म्हणतो, अर्जुन, सायली या इकडे. चैतन्य त्यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सायलीला म्हणतो, सायली वहिनी, खरंच तुला मानलं पाहिजे, कारण हे लग्न होणं म्हणजे माउंट एव्हरेस्ट चढण्याइतकंच अवघड होतं. हे सगळं कसं जमवलंस गं तू? यापुढे तुम्ही कायम एकत्र राहणार. #सायली आणि अर्जुन म्हणजेच सायजून. त्यावर कुसुमसुद्धा म्हणते, अभिनंदन सायली आणि अर्जुन. कुसुमला रडायला येतं आणि ती चैतन्यला म्हणते, अहो काय बघताय, नवरा नवरीचे छान फोटो काढा. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे हो, विसरलोच होतो. तो लगेच त्या दोघांचे मस्त फोटो काढतो. अर्जुन आणि सायली खूप खुश असतात आणि फोटो अगदी सुंदर येतात. तन्वीचा संताप जास्त होतो. घरात आल्यावर तन्वी खूप रडत असते. रविराज काका तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, तन्वी, तन्वी शांत हो, बघ तू शांत हो. पण तन्वी काही ऐकायला तयारच नसते. ती रागाने आपल्या अंगावरच्या बांगड्या आणि दागिने काढून फेकून देते. रविराज तिला शांत होण्यासाठी सांगतो, तर नागराज, सुमन आणि प्रतिमा आत्यासुद्धा तिला समजवतात. सुमन म्हणते, तन्वी काय चाललंय, अगं जरा सावकाश. पण तन्वी सर्व दागिने हिसकावून काढते आणि जोरजोरात रडू लागते. नुसतं रडणंच नाही तर घरातील वस्तू देखील फेकून देऊ लागते. प्रतिमा आत्या तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, तन्वी शांत हो. पण तन्वी कोणाचंही ऐकत नाही. तिचं वागणं आता वेड्यासारखं होतं. त्या दरम्यान अर्जुन आणि सायली घराबाहेर येतात. आता सायलीच्या पाठवणीचा कार्यक्रम असतो. कुसुमताईला खूप रडायला येतं. ती म्हणते, सायली, मला वाटलं नव्हतं की तू इतक्या लवकर सासरी जाणार. तुझ्यासाठी खूप प्रयत्न केले, पण आज तुला पाठवताना मला खूप त्रास होतो. अर्जुन तिला समजावतो, कुसुमताई, हे घर तुमचंही आहे, कधीही तुम्ही हक्काने इकडे येऊ शकता.
सायलीसुद्धा भावूक होते आणि म्हणते, कुसुमताई मी परकी नाही झाले, कधीही मला हाक मार, मी अर्ध्या रात्री जरी असेल ना तरी धावत येईन. कुसुम आणि सायली एकमेकींच्या मिठीत रडतात. चैतन्य आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात. त्यांचे डोळेही भरून येतात. त्याच दरम्यान तन्वी अजूनही रडत असते. सुमन तिला म्हणते, तन्वी हे बघ, एक काम कर, तुझ्या खोलीत जा, सकाळपासून काही खाल्लं नसेल, मी तुझ्यासाठी थंड दूध घेऊन येते. तेव्हा रविराज अचानक म्हणतो, थांबा, पण दादा यामध्ये वहिनीचाही दोष आहे. हे ऐकून रविराज काका आणि तन्वी रागाने प्रतिमा आत्याकडे बघतात. प्रतिमा आत्या धक्क्याने नागराजकडे पाहते. नागराज पुढे येऊन म्हणतो, हे सगळं घरात घडायला नको होतं. वहिनींनी तन्वीची साथ द्यायला हवी होती. त्यावर प्रतिमा म्हणते, मी जे केलं ते तन्वीच्या भल्यासाठीच होतं. रविराज काका रागाने म्हणतो, प्रतिमा तू आता एक शब्दही बोलू नकोस, नाहीतर माझ्या रागावर नियंत्रण राहणार नाही. त्याचवेळी तन्वी जोरात ओरडते, सायलीने माझ्या आईवर जादू केली, माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिरावून नेलं. बाबा सांगा ना, मी का जगते, मला नाही जगायचं. रविराज काका तिला जवळ घेत म्हणतो, बाला असं बोलायचं नसतं, शांत हो. कुसुमताई आणि सायली शेवटचा निरोप घेतात. कुसुमताई तिला म्हणते, सायली तुझ्या घराचं गोकुळ कर, स्वतःची काळजी घे. सायली ही रडत उत्तर देते, हो कुसुमताई, तू सुद्धा तुझी आणि मधुभाऊंची काळजी घे. कुसुमताई अर्जुनकडे पाहत म्हणते, अर्जुन जर सायलीच्या डोळ्यात अश्रू आले तर गाठ माझ्याशी आहे. अर्जुन घाबरून म्हणतो, बापरे, मी सायलीला दुखवणार नाही, आय प्रॉमिस. चैतन्य मजेत म्हणतो, चला निघूया मिसेस सायली अर्जुन सुभेदार. सायली पुन्हा कुसुमताईला मिठी मारते. कुसुमताई म्हणते, जा, पण माहेरच्या माणसात गुंतून राहू नकोस. सायली आपली बॅग उचलते, पण अर्जुन तिला थांबवतो आणि बॅग स्वतःच उचलतो. दोघेही गाडीत बसतात. कुसुमताईला पुन्हा रडायला येतं. चैतन्य तिला म्हणतो, कुसुमताई, अर्जुन सायलीची पूर्ण काळजी घेईल. कुसुमताई उत्तर देते, माहिती आहे, पण मी जर अर्जुनला 4 शब्द सुनावले नाहीत तर मला रात्री झोपच येणार नाही. हे ऐकून चैतन्य जोरजोरात हसतो. दुसरीकडे रविराज काका तन्वीला समजावत असतो. त्याचवेळी नागराज तन्वी समोर येतो आणि तिला आठवण करून देतो, प्रिया लक्षात ठेव, हे लग्न तुझ्या जबाबदारीवर आहे. तन्वी एक डोळा उघडून नागराजकडे बघते आणि विचार करते, हे लग्न तिनेच नीट पार पाडायचं होतं. नागराज अतिशय धूर्त आणि आक्रमक भाषेत प्रियाला समजावतो, हे लग्न सुरळीत पार पाडणं हे तुझ्यावर आहे. जर या पॉइंटला येऊन तू काही चूक केलीस तर तुझा खेळ संपला. ही धमकी ऐकल्यावर प्रियाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. कारण नागराजने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तुला जिवंत ठेवलंय, पण तुझं अस्तित्व संपवायला वेळ लागणार नाही. या सगळ्यामुळे प्रिया पूर्णतः हादरते आणि ती एकटेपणाची भावना मनात घेऊन रविराजच्या मिठीत रडते. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो, माझा सर्वात महत्त्वाचा प्लॅन फ्लॉप झाला, आता नागराज काही मला जिवंत सोडणार नाही. प्रियाला खूप ताणतणावात बघून रविराज तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो सुमनला सांगतो, तन्वीसाठी जरा पाणी घेऊन ये. त्याला समजतंय की प्रियाच्या मनात खूप मोठं वादळ सुरू आहे. तिथेच प्रतिमा आत्या देखील तन्वीच्या अवस्थेमुळे भावूक होतात. त्यांना आता या सगळ्या घडामोडींचा जबरदस्त धक्का बसलेला असतो. इकडे सुभेदार अत्यंत संतापलेले असतात. त्यांनी सायलीला आधीच 1000 वेळा सांगितलं होतं की अर्जुनपासून दूर राहा, पण तरीही तिने अर्जुनसोबतच्या नात्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आता संपूर्ण घर संकटात सापडणार आहे. पूर्णा आजी रागाने स्फोट करते आणि म्हणते, सायलीला वारंवार सावध केलं होतं, पण तिला आपल्या घराचा घात करायचाच होता. सायलीच्या निर्णयामुळे सुभेदार कुटुंबाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे. अस्मिता तिला अजूनच दोष देत म्हणते, मला वाटलं होतं की त्या मुलीपासून कायमची सुटका झाली, पण नाही, आता ती कायमची आपल्यासोबत असेल, म्हणून प्लीज कोणीही तिला परत घरात घेऊ नका. अस्मिताच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतं की तिला अजिबात नको आहे की सायली घरात पुन्हा प्रवेश करावी. कल्पनाही यावर भडकते आणि म्हणते, हो ना, दोष तर अर्जुनचाही आहे, त्याला सायलीशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही का. यावर प्रतापही चिडतो आणि म्हणतो, मला सगळ्यात जास्त आश्चर्य याचं वाटतं की अर्जुनने आपल्या कुटुंबाचाही विचार केला नाही. लग्नात इतके पाहुणे होते, सगळ्यांसमोर आपली मान खाली गेली. अश्विन लगेच त्यांच्या वडिलांना थांबवून म्हणतो, डॅड, हे सगळं सोडा, तन्वीची अवस्था किती वाईट झाली आहे याचा विचार करा. तिचं लग्न आता लागता लागता थांबलं, कोणती मुलगी हे सहन करेल. प्रतापला या सर्व प्रकारात सर्वाधिक राग प्रतिमावर आलेला असतो. तो स्पष्ट बोलतो, प्रतिमाला तिच्या मुलीचे अश्रू दिसले नाहीत का, पण सायलीच्या मनात काय चाललंय ते मात्र तिला लगेचच कळलं. हे योग्य नाही.
यावर पूर्णाई संतापते आणि म्हणते, प्रताप काही वाटेल ते बोलू नकोस. प्रताप उत्तर देतो, मी चुकीचं काय बोललो? प्रतिमाने आपल्या दोन्ही कुटुंबांचा विचार करायला नको होता का? मग तिने तुला दिलेलं वचन शेवटच्या क्षणी का मोडलं? पूर्णाई शांतपणे प्रत्युत्तर देते, कोणीतरी नमतं घ्यायला हवं होतं आणि प्रतिमाने ते केलं, त्यात काय चूक आहे तिची? या चर्चेमुळे घरातला वाद अजूनच वाढतो. तेव्हा आता कल्पना म्हणते, प्रतिमेची काही चूक नाही. शेवटी आपलं स्नानं खोटं निघालं. अस्मिता रडत म्हणते, सायलीने कोणता मंत्र फुंकला कोण जाणे, पण पुढे भयानक भयानक अवस्था येणार आहे. ती मुलगी आता या घराची सून होणार. कल्पना रागाने अस्मिताला थांबवते. त्यावर प्रताप संतापून म्हणतो, प्रतिमाने केलेल्या चुकीची शिक्षा फक्त तिलाच नाही तर रविराज काकांनाही भोगावी लागणार आहे. आपल्या कुटुंबाला यातून फटका बसणार आहे. कल्पना लगेच म्हणते, पण अर्जुनला याचा काही फरक नाही पडणार. आपण त्याचं लग्न तन्वीशी त्याच्या भयासाठीच करत होतो. मग त्याला विश्वास का वाटला नाही? आपण आईबाबा म्हणून कुठे कमी पडलो? अश्विन तिला समजावतो, मम्मा स्वतःला दोष देऊ नकोस. तुम्ही आम्हाला योग्य संस्कार दिलेत, पण दादाच विसरला की तन्वी त्याची लहानपणीची मैत्रीण आहे. आता तो फक्त बायकोमध्ये हरवला आहे. तन्वीच्या भावनांचाही विचार करत नाहीये. प्रिया भर मध्यवर्ती रडत असते आणि रविराज काकांना सांगते की तिने फक्त अर्जुनसोबत सुखी संसाराचीच प्रार्थना केली होती. तिची दुःखाने भरलेली भावना ऐकून प्रतिमा आत्या धावत येतात आणि तन्वीला समजावू लागतात. पण रविराज काका मात्र भावनांच्या भरात प्रतिमा आत्यांना विचारतात, जर प्रेम आणि काळजी होती तर आधीच विचार का केला नाही? प्रतिमा आत्या त्यांना शांतपणे उत्तर देतात की तन्वीचं लग्न अर्जुनसोबत झालं असतं तर ती संपूर्ण आयुष्यभर दुःखी राहिली असती. सुमन ही याला दुजोरा देते आणि म्हणते की आता कोणावरही दोष ठेवून काहीच उपयोग नाही. महत्त्वाचं म्हणजे तन्वीला सावरायचं आहे. अखेर कुटुंब एकत्र येतं आणि तन्वीच्या पाठीशी उभं राहतं. प्रिया मात्र या सगळ्यावर अजूनही नाराज दिसते. हा भाग इथे संपतो, पण पुढील भागात मोठे नाट्यमय वळण येणार आहे. अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो, पण त्यांच्या स्वागतासाठी कुणीही समोर येत नाही. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांना स्वीकारण्यास तयार नसतात. प्रताप त्यांच्यासमोर उभा राहून ठामपणे सांगतो की अर्जुन, आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. या घरात सायलीचा प्रवेश होणार नाही. आम्हाला तिच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. हे ऐकून अर्जुन हादरतो. सायलीला आधीच भीती वाटत होती, पण तिने विचारही केला नव्हता की असे होईल. प्रताप पुढे जातो आणि दोघांच्या बॅग्स उचलून बाहेर फेकतो. हे घर आता तुझ्यासाठी नाही अर्जुन. अर्जुनच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख दोन्ही स्पष्ट दिसत असतात. सायलीच्या डोळ्यात अश्रू तरळतात. दरवाजा समोरच बंद केला जातो आणि अर्जुन फक्त एकटक पाहत राहतो. या नाट्यमय घडामोडीनंतर पुढील भाग आणखी रोचक असणार आहे. तन्वीचं दुःख पुढे काय वळण घेणार? अर्जुन आणि सायलीचं नवं आयुष्य कसं असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अर्जुन आणि सायली आता कुठे जातील? अर्जुन आपल्या कुटुंबाला उत्तर देईल का? की तो त्यांचा निर्णय स्वीकारेल? जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भागाची वाट पहा.